विस्तार सूत्रे पहा. आतापर्यंत तुम्ही ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग, किंबहुना त्याही पलीकडे मी असं म्हणेन की ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग, अशी काही विस्तार सूत्र पाठ केली असतील. बरोबर लक्षात ठेवायची कशी, किंवा हे कन्सेप्ट म्हणून नाही बरं का, पण शॉर्ट ट्रिक म्हणून त्यांना लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही युक्ती सांगणार आहे. बघा लक्षात घ्या. जर ए वजा या पहिल्या सूत्राबद्दल बघूया. ए अधिक बी कंसाचा वर्ग. एक छोटीशी रेषाखंडाची आकृती मी इथे काढतोय आणि मी याला जर ए नाव दिलं, याला बी नाव दिलं, तर काय करता येईल पहा. या रेषाखंडाचं बेस नाव ए बी किंवा बी ए अशा दोन्हीही पद्धतीने सांगता येतं. बरोबर ना. मग याचीच मदत घेऊया आणि हे सूत्र लक्षात ठेवूया. काय म्हणता येईल. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab आणि ए बी किंवा बी ए त्याचंच नाव आहे. म्हणून आपल्याला ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab याला जागा बदलून घेतलं येतं. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. कारण बेरजेची क्रमनिरपेक्षता तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आता पुढच्या सूत्राकडे बघूया. ए वजा बी कंसाचा वर्ग. काय म्हणता येईल यासाठी. हे असा रेषाखंड काढत आहे. हा बिंदू ए आणि मग वजा बी असेल. ए आणि ऋण बी अशी दोन बिंदू मी या ठिकाणी दिलेत आणि ते बिंदू म्हणूया. तर मग इथे काय करता येईल. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग ऋण बीचा वर्ग देखील धन बी वर्गच होतो. आणि बघितल्यासारखं हे 2ab होणार आहे. हे धन आणि हे ऋण म्हणून चिन्ह येणार आहे 2 ऋण ab. ठीक आहे. मग याला व्यवस्थित मांडणीमध्ये ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग असं आपण लिहू शकतो. आता तिसऱ्या सूत्राकडे जाऊया. ए अधिक बी अधिक सी. लक्षात घ्या. या ठिकाणी मी एक त्रिकोण आकृती काढत आहे आणि मी जर म्हटलं या त्रिकोणाचे शिरोबिंदू ए बी आणि सी आहेत, तर कसं लक्षात ठेवता येईल पहा. ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. हे दोन का म्हणतोय. कारण ए बी आणि बी ए याच रेषाखंडाचं दोन पद्धतीचं नाव. चला आता कसं लक्षात ठेवता येईल. हे त्रिकोण काढलंय. ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग दाखवण्यासाठी ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग एवढं लिहून घेऊया. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. या दोनला कॉमन देखील काढलं जातं आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने हे सूत्र मांडलं जातं. तशीही तुम्ही त्याची मांडणी करू शकता. जसं की ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक या सगळ्यातले दोन कॉमन काढले म्हणून 2 कंसात ए बी अधिक बी सी अधिक ac. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे सूत्र सहज तयार करता येतं किंवा लक्षात ठेवण्यासाठी या भौमितिक आकृत्यांची मदत देखील होते. समजली ना मग. आवडली का गंमत. थँक्यू.